वसमत तालुक्यामध्ये वृक्षतोडीचा धुमाकूळ, वन परिक्षेत्र कार्यालय झोपेतच। वसमत तालुक्यामध्ये सध्या पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। एका बाजूला अनधिकृत वीटभट्ट्यांचे जाळे वाढत असताना तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। दिवसाढवळ्या सुरू असलेली ही वृक्षतोड आणि अवैध लाकूड वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। वसमत तालुक्यातील विविध भागात सध्या खुलेआम वृक्षतोड सुरू आहे। जंगल क्षेत्रासह खाजगी शिवारातही मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे। विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया दिवसाढवळ्या आणि राजरोसपणे होत असल्याचे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे। भविष्यामध्ये पावसाचे प्रमाण घटणे, तापमानात वाढ होणे आणि भूजल पातळी कमी होणे यासारखी गंभीर परिणामही दिसू शकतात। तरी प्रशासन या सर्व बाबीकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे। वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असून त्यांच्यावर वनाचे संरक्षण, अवैध कटाई रोखणे, वनवा नियंत्रण आणि वन्यजीवांचे व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्या असतात। मात्र वसमत तालुक्यातील परिस्थिती पाहता या जबाबदाऱ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की ही वृक्षतोड प्रशासनाच्या नजरेआड कशी राहते, किंवा काही आर्थिक व्यवहारामुळे संबंधांना अभय दिले जात आहे का? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की काही माफिया गटांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा संपूर्ण व्यवसाय सुरू ठेवला आहे। अनधिकृत वीटभट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरले जात असल्याने वृक्षतोडीला आणखीन खत पाणी मिळत आहे। त्यामुळे हा प्रश्न केवळ वृक्षतोडीपुरता मर्यादित नसून संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेला घाला घालणारा ठरत आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे। वन विभाग झोपेत आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे आता वसमत तालुक्यातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ कारवाईची गरज आहे। वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पुढे येईल का, की पर्यावरणाचा ऱ्हास असा सुरू राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। लोकपरिवर्तन न्यूजसाठी वसमतवरून भगवान जाधव। लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।